श्री स्वामी समर्थ मंडळी. तर बघा इथं माझं ना भाजी बनवायचं काम चालू होतं. त्यामध्ये मी बटाटा, वाटाणा, फ्लॉवर घेतला होता आणि हे बघा गावाकडून आणलेला कढीपत्ता किती छान वाळला होता, ते पण घेतला थोडा. आणि इथं बघा मी ना घरकुल मसाला वापरते, दुसरा कोणता एक आहे माझा सिक्रेट मसाला, पण आता संपला आहे, मी काय बनवला नाही. तर बघा हे सर्व व्यवस्थित फ्राय करून घेतलं, शेंगदाण्याचा कूट टाकला, अजून एक वाफ काढली आणि त्यानंतर पाणी वतून छान शिजवून घेतलं. बघा चपाती पण किती टम्म फुगली होती. त्यानंतर आमच्या मिऊला ना आंघोळ घातली होती मी, माझी झाली की लगेच, कारण खूपच गंदी झाली होती, बाहेर जाऊन लोळत असते. एवढी तिला थंडी वाजून आली ना, अशी कुडकुडत होती. मला तर खूप भीती वाटली की काय होतंय की काय आता तिला, पण काय नाही झालं. त्यानंतर खूप छान दिसत होती, पांढरी शुभ्र, आणि परत जाऊन मातीत लोळली ती दुसऱ्या दिवशी, काय सांगणार. त्यानंतर बघा माझं इथं काम करायचं चालू होतं आणि फायनली मी हातात घेतलेलं काम. तर बघा मंडळी, माझी ना तब्येत ठीक नाही आहे, घसा पण बसल्यासारखा आवाज येत असेल तुम्हाला जरा जरा, आणि सर्दी खोकला खूपच झाले, त्यामुळे मी काही जास्त आवरलं नाही. पण एक आनंदाची बातमी आहे, ते म्हणजे माझ्या आयुष्यातलं खूप मोठी गोष्ट मी करायला चालले आणि ते तुम्हाला लवकरच कळेल. त्याच्यासाठी आपल्याला कमेंट करावं लागतील, मी नक्की काय करत आहे ते तुम्हाला समजण्यासाठी. तर त्यावरती मी व्हिडिओ बनवेन, कसं करते काय करते त्यावरती. आणि दुसरं म्हणजे तर त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे मला ते आणायला चालले मी. तर चला मंडळी, भेटू शॉपमध्ये. तर बघा इथं मी शॉपवरती गेलती आणि अर्धच मटेरियल घेतलं तरी जवळजवळ ते 1 ते 1.5 हजाराचं झालं. चला मंडळी, बाय.